होतात आहेत त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा आहे निर्णय संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे। शरद पवार एनडीए सोबत जाण्याच्या परत चर्चा सुरू झालेल्या आहे। कुठेतरी पार्थ पवार यांनी आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली। बघा, मला असं वाटतं की आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्यात, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर त्याला आतंकवादी म्हणायचं, आंदोलनजीवी म्हणायचं, तसंच आता तरुणांना सुद्धा त्या पद्धतीनं आतंकवाद आणि नक्षलवादी म्हणण्याचा प्रयत्न जे सरकार करते आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। दिल्लीत जे CJPचं आंदोलन झालं होतं त्यामध्ये गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, ते मागे घेण्याची मागणी होत आहे। दुसरीकडे पोलिसांनी जी चौकशी केली त्यामध्ये 2800 पेक्षा जास्त जे आहे सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्हे असणारे लोक समाविष्ट झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे मागणी होत आहे की गुन्हे मागवावे। आपण या सगळ्यांचं काय? खरं तर नरेंद्र मोदीच्या सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे आंदोलन त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे। पोरांच्या भविष्याशी खेळण्याच्या परिणामामुळे देशभरातल्या तरुणांनी त्या ठिकाणी जंतर मंतरवर एकत्रित आले। त्यामध्ये चुकीचे कोणी लोक 2-4 घुसले असतील, ते मुलांचं जे स्टेटमेंट येत आहे तिथल्या ते RSSचे आणि भाजपचेच लोक होते, अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी चित्र पुढे येत आहे। त्यामुळे या आंदोलनाला काळीमा लावण्याचाही प्रयत्न RSS आणि भाजपकडून झाला असा आरोप मोर्चेकरी जे आहेत ते त्या ठिकाणी सांगतात आहेत। शरद पवार एनडीए के साथ जाने की चर्चा फिर से शुरू हो गई है, कांग्रेस के नेता के नाते क्या कहेंगे? देखो, हमें आज जो इशू हमारे लिए महत्व का नहीं है कौन कौन से पार्टी में जा रहा है आ रहा है। आज हमारे देश के बच्चों के भविष्य के साथ नरेंद्र मोदी की सरकार जिस तरह से खिलवाड़ कर रही है, उनका भविष्य बर्बाद कर रही है और उनके ऊपर उनको आतंकवाद और नक्सलवादी ऐसा होने का आरोप लगाकर उनके ऊपर गुन्हे दाखिल कर रही है। AK-47 से उनके मोर्चे में उनको AK-47 से गोलियां मारी गई है, पायलट से गोलियां मारी गई है। ये इशू हमारे लिए महत्व का है और ये इशू को हम लेके अब आगे लड़ेंगे। सचिनराव या वंटून गुरु सचिनराव काढा